कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पात्र परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आपल्याला या दोन्ही नद्यांच्या पात्रावरती दिसून येतोय। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांचा संगम असलेल्या हरिपूर जवळ आपण सध्या आहोत आणि या दोन्ही नद्यांच्या संगमावरचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसून येतंय। या उजव्या बाजूला वाहणारी कृष्णा नदी आहे, जी पात्राबाहेर पडलेली आहे। जवळपास 24 फुटाच्या वरती सध्या पाण्याची पातळी पोहोचलेली आहे। दुसरीकडे डाव्या बाजूला वारणा नदी वाहते। शिराळा तालुका चांदोली धरण परिसरामध्ये सातत्याने अतिवृष्टी आहे आणि त्यामुळे वारणा नदी गेल्या काही दिवसापासूनच पात्राबाहेर पडून वाहते। यामुळे या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसून येतोय। दुसरीकडे पंचगंगा नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्या ताकदीने पाणी खाली जाणं अपेक्षित आहे ते जात नाहीये। पाणी फुगीर या ठिकाणी फुगवटा आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळेच या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली। कृष्णा नदीत तर रात्रीमध्येच 3 ते 4 फुटानं वाढ झालेली आहे। जर पाऊस असाच राहिला, संततधार राहिला, तर आजही या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील सर्व यंत्रणा देखील सज्ज आहेत। मात्र ज्या पद्धतीने अतिवृष्टी चांदोली धरण कृष्णा नदी पात्र परिसरामध्ये काही संततधार पाऊस होतोय, ते पाहता या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।